प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला स्तुती असो. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि देव आज आपल्या बरोबर आहे. देवाच्या सांध्यामध्ये असताना आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि मागच्या वेळेस आपण विषय पाहत होतो की पुनर्स्थापना आणि संजीवन, आणि तोच विषय आज आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि स्तोत्रसंहिता 85:4-7 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर. तो आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार नाही काय? पिढ्यानपिढ्या तो आपला क्रोध चालू ठेवणार काय? तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हास दे. तर ह्या ठिकाणी देवाचा सेवक स्तोत्र करता असं म्हणत आहे की हे आमच्या उद्धारक देवा, तो आम्हाला परत आण. आणि परत आण हे म्हणत आहे. तर कोणत्या गोष्टीकडे परत आण? परत आण म्हणजे काय? तर आमची पुनर्स्थापना कर. पण परत आण आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये ते पुन्हा संजीवन येऊ दे. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की कोणकोणत्या गोष्टींच्या मध्ये आम्हाला आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमच्यामध्ये पुन्हा संजीवन आलं पाहिजे. तर प्रथम आम्ही पाहिलं होतं की वैयक्तिकरित्या देवाला अधिक जाणून घेण्यामध्ये आमची पुनर्स्थापना व्हावी. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की आज्ञापालनामध्ये आमची पुनर्स्थापना व्हावी. आणि नंतर आपण पाहिलं की पहिली प्रीतीमध्ये आमची पुनर्स्थापना व्हावी. आता प्रियानो, पुढे आपण जाणार आहोत, पुढे आपण शिकणार आहोत की आणखीन कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमची पुनर्स्थापना व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे की शुद्धता आणि पवित्रतेमध्ये आमची पुनर्स्थापना व्हावी. आता शुद्धता आणि पवित्रता ही फार महत्त्वाची आहे देवाच्या नजरेमध्ये. आणि प्रकटीकरण 19:7 मध्ये म्हटलेलं आहे, आपण उल्हास व आनंद करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविला आहे. ह्या ठिकाणी आपण बघतो कोकऱ्याचं लग्न निघाले आहे आणि ह्या ठिकाणी त्याच्या नवरीने स्वतःला सजविला आहे. तर प्रियानो, मंडळी ही एक वधू आहे आणि मंडळीचा वर येशू ख्रिस्त तो येणार आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल त्याच्या अगोदर मंडळीनं म्हणजे वधूनं स्वतःला सजवायचं आहे. स्वतःला सजवायचं आहे म्हणजे सोन्या रुपयाने नव्हे, तर शुद्धतेने आणि पवित्रतेने मंडळीनं स्वतःला सजवायचं आहे. आणि ही देवाची इच्छा आहे. आणि देवाच्या समोर आपल्याला निर्दोष निष्कलंक असं उभं राहायचं आहे. आणि त्यासाठी बघा, आम्ही जेव्हा येशू ख्रिस्तावरती नवीन विश्वास ठेवला तेव्हा आम्ही देवाचं भय धरून आम्ही शुद्धतेमध्ये चालण्याचा प्रयत्न करत होतो, पवित्रतेमध्ये चालण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तसंच भय आज आमच्यामध्ये आत्ता सुद्धा पाहिजे. बरेचदा काय होतं की बऱ्याच वर्षानंतर विश्वासणारा थंड पडू लागतो. पवित्रतेचं जीवन जगायचं कमी कमी त्याचं होऊ लागतं. शुद्धतेमध्ये जीवन जगण्याचं त्याचं कमी कमी होऊ लागतं. म्हणजेच त्याला पुनर्स्थापनाची गरज आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि आम्ही त्याच्या नजरेसमोर आम्ही शुद्ध आणि पवित्र असावं. त्यासाठी आमची पुनर्स्थापना होणं गरजेचं आहे. येशू येण्याच्या अगोदर आपण शुद्धतेला पवित्रतेला महत्त्व देऊन आम्ही शुद्धतेमध्ये आणि पवित्रतेमध्ये आम्ही चाललं पाहिजे. इफिस 1:4 मध्ये म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेला आहे. तर येशूनं आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेलं आहे ह्यासाठी की आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे. देवाची इच्छा आहे की देवाला शुद्धता फार आवडते, देवाला पवित्रता फार आवडते, कारण देव पवित्र आहे. ओके प्रियानो, आमच्या जीवनात आपण पाहूया की आम्हाला जर पाणी प्यायला जर कोणी दिलं आणि त्याच्यामध्ये जर घाण असेल तर ते पाणी प्यायला आपल्याला जात नाही. का? कारण ते पाणी घाण आहे. समजा आपण जेवण आपल्याला जर दिलं आणि त्या जेवणामध्ये काहीतरी घाण असेल, कचरा पडला असेल, तर ते जेवण आपण खाऊ काय? नाही, कारण आपल्याला
चांगलं जेवण पाहिजे असतं, घाण झालेलं जेवण नको असतं. ओके, आपल्याला बेडवरती झोपायला जर आम्हाला सांगितलं आणि त्या बेडवरती बघितलं तर भरपूर घाण कचरा पडलेला आहे त्या बेडवरती आपण झोपीन का? नाही, आम्हाला ते स्वच्छ पाहिजे असतं. तर प्रियानो, आपल्याला पाण्यात घाण चालत नाही, पाणी घाण चालत नाही, जेवण घाण चालत नाही, बेड घाण चालत नाही, मग त्या देवाला आपलं जीवन घाणेरडं कसं चालेल? म्हणून देवाची इच्छा आहे की तुमची आणि माझी पुनर्स्थापना व्हावी आणि आम्ही पवित्रतेमध्ये आणि शुद्धतेमध्ये जीवन जगावं. हालेलुया. आणि या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे की 1 पेत्र 1:14-16 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञान स्थितीतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका, कारण तुम्हाला पाचारण करणारा असा पवित्र आहे, जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. देव पवित्र आहे आणि त्याची इच्छा आहे, त्याची अपेक्षा आहे की तुम्ही आणि मी सुद्धा पवित्र असावं, तुम्ही आणि मी सुद्धा पवित्र जीवन जगावं, तुम्ही आणि मी सुद्धा शुद्धतेमध्ये जीवन जगावं, ही देवाची इच्छा आहे. म्हणून कलसे 1:22 मध्ये आणखीन आपण वाचतो, त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक, निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. प्रियानो, शुद्धता कुठून येते? शुद्धता येशू ख्रिस्ताच्या त्या क्रुसावरती सांडलेल्या रक्तातून शुद्धता येते. पापांची शुद्धता कुठल्या वॉशिंग पावडरनं होत नाही, कुठल्या साबणाने होत नाही, तर पापाची शुद्धता येशू ख्रिस्ताच्या रक्तानं होतं. बायबलमध्ये सांगितलेलं आहे, इब्री लोकांच्या पत्रामध्ये, बहुतेक करून सर्व काही रक्ताने शुद्ध होतं. तर येशूचं रक्त आमचं पाप शुद्धी करतं. म्हणून प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आपण चेक करूया, एखादं पाप आमचं जीवन घाण करत आहे काय? हे देवाचं मंदिर आहे. या देवाच्या मंदिरामध्ये जर हे मंदिर जर पापानं जर भरले असेल तर देवाचं मंदिर आम्ही घाण करत आहोत. आणि या पापामुळे जर देवाच्या मंदिराचा जर आम्ही नाश केला, देव म्हणतो, जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करील, मी त्याच्या आत्म्याचा नाश करील. प्रियानो, देवाला पवित्रता आवडते, देवाला शुद्धता आवडते. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही देवाची आराधना केली पाहिजे. तर प्रियानो, आपण स्वतःला चेक करूया की माझ्या जीवनामध्ये असं एखादं पाप आहे का, किंवा माझ्या जीवनामध्ये वारंवार चुका होत आहेत का, आणि मी पवित्रता सोडली आहे का, शुद्धता सोडलेली आहे का, आणि देवाच्या वचनाच्या विरोधात मी जात आहे का, घाणेरड्या गोष्टीमध्ये माझं जीवन पडलंय का? आपण स्वतःला चेक करूया. आणि जर आम्ही पापामध्ये पडलो असेल आणि अनेक पाप आपल्या हातून वारंवार घडत असेल, तर प्रियानो, आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे, आपल्याला संजीवनाची गरज आहे. आणि मग हा स्तोत्रकर्ता म्हणतो की हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण. मग आम्हाला देवाकडे प्रार्थना करायचं आहे की प्रभू, आम्हाला त्या शुद्धतेकडे परत घेऊन ये. प्रभू, त्या पवित्रतेकडं आम्हाला परत आण. ते पवित्रतेची पुनर्स्थापना आमच्यामध्ये पुन्हा होऊ दे. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला घडव. आणि प्रत्येक पापाची आम्ही कबुली देऊन, आम्ही पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागायला पाहिजे. सर्व पापांची क्षमा येशूमध्ये आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही प्रार्थना करू पुनर्स्थापनेसाठी, देव नक्की आपली पुनर्स्थापना केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. नेक्स्ट आपण पाहूया की आणखीन कोणत्या गोष्टीमध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. तर नेक्स्ट आहे की येशूने सोपवलेली कामगिरी पूर्ण करण्यामध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. मत्तै 28:8-20 या वचनात सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जाऊन राष्ट्रातील लोकांना शिष्य करा म्हटलेलं त्या वचनामध्ये, त्यांना बाप्तिस्मा द्या म्हटलेलं आहे. आणि मी जसं आज्ञापिलं आहे ते सर्व त्यांना पाळाव्यास शिकवा, असं येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर येशूनं आपल्याला एक कामगिरी, एक जबाबदारी, एक सेवा देऊन गेलेला आहे. आणि ती सेवा काय आहे? तर त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जाऊन राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. बघा, सुवार्ता सांगणं हे कार्य वेगळं आहे आणि शिष्य करणं हे कार्य वेगळं आहे. बघा, सुवार्ता सांगणं सोपं आहे. आम्ही कोण पण भेटलं,
5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास त्यांच्याशी बोलून आम्ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना सांगू शकतो, आमची साक्ष त्यांना सांगू शकतो आणि अशा प्रकारे सुवार्ता सांगणं संपलं. एका दिवसात आपण 50 लोकांना, 100 लोकांना आम्ही सुवार्ता सांगत फिरू शकतो. परंतु शिष्य बनवणं तसं नाही. शिष्य बनवणं म्हणजे जर एका व्यक्तीला जर शिष्य आपल्याला बनवायचं आहे तर त्या व्यक्तीला शिष्य बनवण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट घ्यावं लागतं. ते सोपं काम नाही. शिष्य बनवण्यासाठी त्या व्यक्तीसोबत आपल्याला वेळ घालवायला पाहिजे, त्या व्यक्तीला आपल्याला भेटायला पाहिजे, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायला पाहिजे, त्या व्यक्तीला देवाचं वचन सिस्टमॅटिक आम्ही शिकवत जायला पाहिजे. आणि हे शिष्य बनण्यासाठी भरपूर वेळ लागतो. हे लगेच ऑटोमॅटिक होत नाही. तर देवानं वचनामध्ये, येशू ख्रिस्त या वचनात सांगतो की तुम्ही जाऊन राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. प्रियानो, हे कामगिरी देऊन येशू आपल्याकडे कामगिरी दिलेला आहे आणि तो गेलेला आहे. मग आज आम्ही काय करत आहोत? ही कामगिरी आपण विश्वासूपणे पार पाडत आहोत काय? आज प्रत्येक विश्वासणाऱ्याला माझा प्रश्न आहे की आम्ही किती लोकांना शिष्य बनवलेला आहे, किती लोकांना आम्ही देवाच्या राज्यामध्ये आणलेलं आहे, किती लोक आज शिष्यत्वामध्ये वाढत आहेत, किती लोक आज देवाने दिलेली कामगिरी, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे. जर ही देवाची सेवा आम्ही जर विसरून गेलो असेल, ही देवाची कामगिरी आम्ही जर विसरून गेलो असेल, ही जबाबदारी देवाने दिलेलं त्याच्याकडे आपण टांगळामंगळ करून दुर्लक्ष करत असेल, तर आज आमच्या जीवनामध्ये पुनर्स्थापनेची गरज आहे. पुनर्स्थापना झाली पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे. बघा, सुरुवातीला जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, नवीन विश्वास होतो, तेव्हा आम्ही लोकांना सुवार्ता सांगायला आम्ही अजिबात घाबरत नव्हतो. बेधडक आम्ही जे कोणी भेटेल त्याला सुवार्ता सांगायचो, त्यांच्याशी प्रार्थना करायचो, त्यांना वचन सांगायचो, त्यांना आम्ही सभेला, चर्चला घेऊन यायचो. आणि हे कार्य आम्ही सुरुवातीला फार जोशमध्ये येऊन आपण करायचो. पण तो जोश काही वर्षानंतर कुठे गेला? आपण काय करत आहोत? देवाने दिलेली कामगिरी आज आपण पाडत आहोत काय? देवाचं काम आम्ही करत आहोत काय? प्रत्येक विश्वासणारा आज आपल्याच कामामध्ये बिझी आहे, आपल्याच कुटुंबामध्ये बिझी आहे. तो आपलंच गोष्टी पाहत आहे, आपल्या कुटुंबाच्या गोष्टी पाहत आहे. पण देवाच्या गोष्टी, देवाचं कार्य, देवाची सेवा आपण कदाचित प्रियानो विसरून गेलो असेल, थंड पडले असेल देवाच्या सेवेमध्ये आपण. प्रियानो, देवाला हे आवडणार नाही. देव आमच्या जीवनाविषयी तो खुश नसणार आहे. कारण देवानं दिलेली कामगिरी जर आम्ही पूर्ण करत नाही तर देवाला आम्ही दुखवत आहोत. म्हणून आज आम्ही ह्या देवाच्या सेवेमध्ये जर कमी पडत असेल तर आपल्याला प्रार्थना करायचं आहे की प्रभू, ह्या तुझी सेवा करण्यासाठी, ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी माझी पुन्हा तू स्थापना कर, माझ्यामध्ये पुन्हा ते संजीवनी येऊ दे प्रभू. आणि मग ह्या कार्यामध्ये परमेश्वर आमचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. नेक्स्ट आणखीन आपण पाहूया की कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. नेक्स्ट आहे की आपण जगाचे मीठ आणि प्रकाश व्हावे म्हणून आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. जगाचं मीठ आणि प्रकाश. बघा, मीठ हे जेव्हा आपण जेवणामध्ये टाकतो, कशामध्ये टाकतो, तर मीठ काय करत असतं की चव आणायचं काम करत असतं. प्रकाश काय करतो? प्रकाश हा अंधकारामध्ये प्रकाशतो आणि प्रकाशामुळे अंधकार नष्ट होतो. तर ह्या दोन गोष्टी आहेत. तर येशू ख्रिस्तानं आपल्याला सांगितले तुम्ही जगाचं मीठ आहात. प्रत्येक विश्वासणारा हा जगाचं मीठ आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला येशू म्हटलं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तर प्रत्येक जण आपण विश्वासणारा व्यक्ती जगाचं मीठ आणि प्रकाश आहे. माझा हा प्रश्न आहे प्रियानो आपल्या सर्वांना, काय आपण खरोखरच जगाचं मीठ आणि जगाचा प्रकाश म्हणून जीवन जगत आहोत काय? आज प्रकाश अंधकार नष्ट करतो. काय आमच्या जीवनामुळं अनेकांच्या जीवनात असलेला अंधकार नष्ट होत आहे का? मीठ चव आणायचं काम करतं. काय आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांच्या जीवनात आम्ही चव आणण्याचं काम करत आहोत काय? मीठ जर जास्त झालं तर जेवण बिघडू शकतं, कमी जरी झालं तर त्या जेवणाला चव येऊ शकत नाही. तर प्रियानो, मिठाचं प्रमाण हे परफेक्ट पाहिजे. आज आमचं जीवन तशा प्रकारे आहे का? आपण स्वतःला चेक करायला पाहिजे. काय खरंच मी जगाचा प्रकाश म्हणून जीवन जगत आहे का? काय येशू म्हटलं आम्हाला की तुम्ही जगाचा प्रकाश आहात? येशू म्हटल्याला प्रथम मी जगाचा प्रकाश आहे, पण नंतर म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात.
का आपण जगाचा प्रकाश आहोत? कसं आपण जगाचा प्रकाश आहोत? कारण जेव्हा मी येशू ख्रिस्ताला, ह्या जगाचा जो प्रकाश येशू ख्रिस्त आहे, त्या येशू ख्रिस्ताला जेव्हा आम्ही आमच्या जीवनात स्वीकारतो, म्हणजे तो प्रकाश आमच्या जीवनात येतो. आणि मग येशू म्हणतो की आता तुम्ही जगाचा प्रकाश आहात. येशू आज आमच्या जीवनात आहे, म्हणजे तो जगाचा प्रकाश आमच्या जीवनात आहे, म्हणजे आम्ही ह्या जगाचा आज प्रकाश आहोत. परंतु आज प्रियानो, आपण स्वतःला चेक करायची गरज आहे. काय मी जगाचा प्रकाश म्हणून जीवन जगत आहे काय? मत्तई 5:13 ते 16 वचनामध्ये खूप सुंदर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही पृथ्वीशी मीठ आहात. जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? तुम्ही जगाचा प्रकाश आहात, त्या वचनात सांगितलेलं आहे. सत्कर्मे, तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव व्हावा. आज आमचं सत्कर्म कशा आहेत? आमचे सत्कर्म पाहून देवाचा गौरव होत आहे का? आम्ही स्वतःला चेक करायला पाहिजे. प्रियानो, आज अनेक विश्वासणारे जगाचं मीठ म्हणून जीवन जगत नाहीत. अनेक विश्वासणारे जगाचा प्रकाश म्हणून जीवन जगत नाहीत. आणि खरोखर देव आपल्यावरती दुःखी असणार आहे. आणि अशा कंडिशनला आपण येऊन बसलेलो आहोत. तर प्रियानो, आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे. देवाला म्हणायचं की प्रभू मला क्षमा कर आणि माझी पुनर्स्थापना कर. आतापर्यंत प्रभू मी जगाचा मीठ म्हणून जीवन जगलो नाही, जगाचा प्रकाश म्हणून मी खऱ्या अर्थानं जीवन जगलो नाही. प्रभू मला क्षमा कर आणि माझी पुनर्स्थापना कर, जेणेकरून मी जगाचा प्रकाश म्हणून जीवन जगेन आणि जगाचा मीठ म्हणून जीवन जगेन. हालेलुया. आम्ही अशासाठी देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे. आणि मग देवाची आमची जेव्हा पुनर्स्थापना करेल, तेव्हा तुमच्या आणि माझ्याद्वारे ह्या जगामध्ये अद्भुत गोष्टी घडल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. नेक्स्ट आहे की आणखीन कोणत्या गोष्टीमध्ये आपली पुनर्स्थापना झाली पाहिजे? खरे आराधक बनावे म्हणून पुनर्स्थापना. खरे आराधक, बघा योहान 4:23 आणि 24 मध्ये म्हटलेलं आहे की खरे उपासक आत्म्याने व खऱ्याने आराधना करतात, आत्म्याने खरेपणाने. आणि अशा आत्म्याने खरेपणाने आराधना करणारे लोक देव शोधत आहे. आणि असे लोक देवाला पाहिजे आहेत की जे आत्म्याने आणि खरेपणाने देवाची आराधना करते. प्रियानो, आज बरेच ठिकाणी प्रत्येक विश्वासणारे बघा की दिखावापणा चालू आहे. आठवडाभर देवापासून दूर असतात, पण रविवारच्या दिवशी आराधनेच्या वेळेला असं काही दिखावापणा करतात की मी आत्म्याने खरेपणाने देवाची आराधना करत आहे. प्रियानो, ह्या आराधनाविषयी देव दिखावा करणारी आराधना, त्याद्वारे देव परमेश्वर कधीही संतुष्ट होणार नाही. ह्या ठिकाणी वचनात सांगितले की खरेपणानं आणि आत्म्यानं आराधना आमच्या हातून व्हायला पाहिजे. प्रियानो, आज आपण स्वतःला चेक करूया की आत्म्यानं आणि खरेपणाची आराधना आमच्या जीवनातून होत आहे का? काय खरंच माझ्या आराधनेच्या द्वारे, स्तुती आराधनेच्या द्वारे देव संतुष्ट होत आहे का? अनेक विश्वासणारे फक्त देवाची आराधना रविवारच्या दिवशी करतात, पण इतर दिवशी देवाची आराधना नाही. आज त्याला म्हणतात का की खरे उपासक? त्याला म्हणतात का की आत्म्याने खरेपणानं करणारे हे आराधक आहेत? नाही. आत्म्याने आणि खरेपणानं जे आराधना करतात ते दिखावा करत नाहीत आणि रविवारच्या दिवसाची वाट पाहत नाहीत. ते प्रत्येक दिवशी देवाला धन्यवाद देतात. ते दिवस असो, रात्र असो, दुपार असो, संध्याकाळ असो, ते देवाला धन्यवाद देत राहतील. आणि प्रियानो, अशा प्रकारे आराधना, खरेपणाची आराधना, आत्म्याची आराधना देवाला आमच्या जीवनाच्या द्वारे जात आहे का? देव इस्रायल लोकांना म्हणाला, तुम्ही ओठाने माझी आराधना करता, पण हृदय तुमचं माझ्यापासून दूर आहे. काय आमची पण आराधना तशीच चालू आहे का? आमची प्रार्थना तशीच चालू आहे का? आमचं आत्मिक जीवन तसंच चालू आहे का? काय आम्ही दिखावा करत आहोत? काय लोकांना आम्ही दाखवत आहोत का की मी प्रार्थना करणारी व्यक्ती आहे? लोकांना आम्ही दाखवत आहोत का की मी खरे आराधक आहोत? अनेक जण आराधना असे करतायत, लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. आठवडाभर कधी गुडघे टेकणार नाहीत, पण रविवारच्या दिवशी मात्र गुडघे टेकतील आणि देवाची आराधना करतील.
अशा प्रकारची आराधना देव मान्य करेल का? हा सर्व दिखावा आहे. जे काही आम्ही करू आपल्या अंतःकरणापासून आलं पाहिजे. देवाचे आमच्यावरती उपकार भरपूर आहेत आणि ते उपकाराबद्दल आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रत्येक दिवशी देवाचे उपकार आपण अनुभवत असतो. प्रत्येक दिवशी देवाची कृपा आपण अनुभवत असतो. प्रत्येक दिवशी आम्ही देवाचं कार्य अनुभवत असतो आणि त्या प्रत्येक दिवसामध्ये जे देवाचं कार्य आमच्या जीवनात आम्ही अनुभवत आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद आणि आराधना द्यायला पाहिजे, आणि तेही आत्म्यानं खरेपणानं. मग काय आम्ही आत्म्यानं खरेपणानं आम्ही देवाला आराधना आपली जात आहे का? आम्ही स्वतःला प्रश्न करायला पाहिजे. अनेक जण आराधनेच्या वेळेला शांत बसतात, तोंडच उघडत नाहीत. अनेक जण आराधनेच्या वेळेला त्यांचं लक्ष इकडं तिकडं भटकलेलं असतं, देवाच्या सांध्यामध्ये लक्ष नसतं. टाळ्या वाजवायचं म्हणून वाजवायच्या, हात उंच करायचं म्हणून करायचं. वर्शिप लीडर सांगितलेलं आहे म्हणून आपण हात वरती करा, टाळ्या वाजा, वर्शिप लीडर सांगतो आणि आपण करायचं. जसं जणू काही टॉयजला जेव्हा किल्ली देतो, किल्ली दिल्यानंतर मग ते टॉयज टाळ्या वाजवतं, किल्ली दिल्यानंतर टॉयज नाचतं, चालतं. आज तशा प्रकारे चर्चेसमध्ये आराधना होत आहे. वर्शिप लीडर सांगतो टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवतात, नाचा, नाचतात, हात वरती करा, देवाला धन्यवाद द्या, हात वरती करतात. आज अशा प्रकारे देवाची आराधना आपण करत आहोत. काही आत्म्याने खरेपणाने केलेली आराधना आहे का? आत्म्याने खरेपणाची आराधना कोणी तर मला सांगावं हात वरती करा आणि मग मी हात वरती करेन, हे वाट पाहत नाही. आत्म्याने खरेपणाने केलेली आराधना ही कशी असते? ही आतून अंतःकरणापासून येते. कोणीतरी सांगितलं म्हणून मी करतो, टाळ्या वाजवतो, गुडघ्यावरती येतो, देवाची आराधना करतो. नाही, तुमचं गुडघ्यावरती येणं असो, तुमचा टाळ्या वाजवणं असो, हात उंच करून नाचून देवाची आराधना करणं असो, हे सर्व तुमच्या अंतःकरणापासून यायला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 10 कुष्ठरोगी येशूकडे आले आणि 10 कुष्ठरोगी येशूकडे आल्यानंतर येशूने त्यांना बरं केलं, 10 लोकांना बरं केलं. आणि येशू म्हटला की तुम्ही विश्वासानं बरे झालात, तुम्ही जा. आणि ते 10 जात होते परत, आणि त्यामधला एक जण व्यक्ती, 10 मधला एक जण व्यक्ती त्यानं जाणले की येशूने मला आरोग्य दिलेलं आहे. तो पुन्हा येशूकडे आला. आणि तो कसा आला? मोठ्याने देवाचं महिमा करत येशूकडे आला आणि त्या येशूच्या पायासमोर, चरणाजवळ तो पालता पडला म्हणून सांगितलेलं आहे बायबलमध्ये. प्रियानो, ती आहे आत्म्यानं खरेपणानं केलेली आराधना. तो मोठ्यानं महिमा करत आला. त्या ठिकाणी कोणी वर्शिप लीडर नव्हता सांगायला, हा चला मोठ्यानं आराधना करा, येशूच्या चरणाजवळ पालता पडा, आणि मग तो कुष्ठरोगी पालता पडला, असं काय नाही. तिथं त्याला कोणाचं सांगायची वेळ पडली नाही आणि तो स्वतःहून मोठ्यानं देवाचा महिमा करू लागला. कारण देवाचं कार्य त्यानं जाणलं होतं आपल्या जीवनामध्ये. तो देवाची महिमा मोठ्यानं करू लागला आणि येशूच्या चरणापाशी येऊन पालता पडला. ही आहे आत्म्यानं आणि खरेपणानं केलेली देवाची आराधना. हालेलुया. प्रियानो, आपण स्वतःला चेक करूया, आपण कशा प्रकारची आराधना करत आहोत. दिखावापणाची आराधना करत आहोत काय? तर ती देवाला मान्य कधीच होणार नाही. म्हणून आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे. म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू तू माझी पुनर्स्थापना कर. प्रभू त्या गोष्टीकडे मला पुन्हा घेऊन जा. ज्यावेळेस जसं मी आत्म्यानं खरेपणाने जेव्हा तुझी आराधना करत होतो, तशीच आराधना आज सुद्धा आमच्या जीवनातून घडू दे. त्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि देव नक्की आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक शेवटची गोष्ट आपण पाहूया की कोणत्या गोष्टीमध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. तर ऐक्यामध्ये राहण्यासाठी पुनर्स्थापना. ऐक्यामध्ये राहण्यासाठी पुनर्स्थापना. बघा, ऐक्य, युनिटी देवाला आवडते आणि परफेक्ट युनिटी आपल्याला पाहतो पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये, त्रैक्यामध्ये आपण परफेक्ट युनिटी आम्ही पाहतो. आणि देव हा युनिटीचा देव आपला आहे. आणि देव अपेक्षा करतो की मंडळीनं आणि विश्वासणाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा ऐक्य असावं. आणि एक मंडळी बायबलमध्ये मेन्शन आहे, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 4 अध्याय 32व्या वचनात सांगितल्याप्रमाणे की त्या एका मंडळीविषयी अशी साक्ष दिलेली आहे, विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय
एक दिलाचा व एक जीवाचा होता म्हणून सांगितले वचनामध्ये. प्रेज गॉड. तर आज प्रियानो, जसं ती मंडळी एक दिलाची आणि एक जीवाची होती, त्याच्यामध्ये भरपूर प्रेम होतं, माया होती, आपुलकी होती, एकमेकाची काळजी घेणं आहे, ऐक्यानं राहणं आहे. त्या मंडळीमध्ये तशा प्रकारची ती मंडळी होती. आज अनेक मंडळी आहेत पण त्यांच्यामध्ये ऐक्य नाही. आज अनेक मंडळी आहेत त्याच्यामध्ये, त्या मंडळीमध्ये 2 भाग, 3 भाग, 4 भाग पडलेले आहेत. प्रियानो, देव संतुष्ट होईल काय? युनिटी, ऐक्य आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा पाहिजे. फक्त मंडळीमध्ये नव्हे, आमच्या कुटुंबात सुद्धा ऐक्य पाहिजे, मंडळीत ऐक्य पाहिजे. आणि जेव्हा मी ऐक्यानं, एक मनानं, एक जीवानं आपण राहतो, तेव्हा देव संतुष्ट होतो. आणि जिथं ऐक्य आहे, देवानं त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. आणि जो ऐक्यामध्ये राहतो, देव त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला आणि त्या मंडळीला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हे देवाचं आशीर्वाद आहे. जेवढं आमच्यामध्ये ऐक्य होईल, आपल्या मंडळीत प्रीती, प्रेम, एकमेकांची माया, आपुलकी हे दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे. एखादा नवीन व्यक्ती मंडळीत आला तर त्याला फार चांगलं वाटलं पाहिजे. त्याला ह्या मंडळीत आल्यानंतर मी खरंच या ठिकाणी येऊन मला फार चांगलं वाटतंय आणि मी आशीर्वादित झालो, त्या व्यक्तीने म्हणायला पाहिजे. कारण तुम्ही आणि मी जेव्हा त्या व्यक्तीला भेटू, त्या व्यक्तीला प्रेम आणि माया आणि आपुलकी त्या व्यक्तीला आमच्या सर्वांच्या मध्ये दिसली पाहिजे. देवाची इच्छा तीच आहे की तुम्ही मी ऐक्यानं राहिलं पाहिजे. काय तशा प्रकारचं ऐक्य आज आमच्यामध्ये आहे का? आपल्या मंडळीत आहे का? आमच्या कुटुंबात आहे का? आपण स्वतःला चेक करूया. जर ते ऐक्य आज तशा प्रकारचं राहिलं नसेल, एक जीवाचं आणि एक दिलाची मंडळी आमची जर राहिली नसेल, तर मंडळीनं आणि आमच्या कुटुंबानं, प्रत्येक व्यक्तीनं देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू आम्हाला ऐक्यामध्ये राहण्यासाठी आमची पुनर्स्थापना करा. अद्भुत परमेश्वर आहे. प्रियानो, आज आम्ही शिकत आहोत की पुनर्स्थापना आणि संजीवन, कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमची पुनर्स्थापना व्हायला पाहिजे आणि संजीवन व्हायला पाहिजे. मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमची पुनर्स्थापना आणि संजीवन व्हायला पाहिजे. वैयक्तिकरित्या देवाला अधिक जाणून घेण्यामध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. आज्ञापालनामध्ये पुनर्स्थापना झाली पाहिजे. पहिली प्रीतीची पुनर्स्थापना झाली पाहिजे. आणि शुद्धता आणि पवित्रतेमध्ये चालण्यासाठी आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. येशूने सोपवलेली जी कामगिरी आहे ती पूर्ण करण्यासाठी आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. आणि आपण जगाचा मीठ आणि प्रकाश व्हावे म्हणून आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. आणि खरे आराधक आम्ही बनावे म्हणून आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. आणि ऐक्यामध्ये राहण्यासाठी आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियानो, ह्यासाठी आपल्याला प्रार्थना करायचं आहे. कारण स्तोत्रसंहिता 85 मध्ये आपण वाचलं, तो स्तोत्रकर्ता म्हणतो, हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला रोष तू नाही कर. रोष म्हणजे देवाचा कोप भडकलेला आहे. कारण आम्ही ह्या सर्व गोष्टीमध्ये कमी पडत आहोत. ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही मागं पडलेलो आहोत. आम्ही पुढे चाललोय पण मागच्या सर्व गोष्टी आम्ही विसरत आहोत. म्हणून तर हा म्हणतो की हे माझ्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण. संजीवन आणि पुनर्स्थापनेसाठी तो प्रार्थना करत आहे. आज आपल्याला त्याच गोष्टीसाठी प्रार्थना करायचं आहे. येशूवरती आम्ही विश्वास ठेवायचो तेव्हा आम्ही प्रभूमध्ये एकदम स्ट्रॉंग होतो. ज्या पहिल्या गोष्टी आम्ही ज्या आत्मीयतेनं करत होतो, ती आत्मीयता आज आम्ही विसरून गेलेलो आहे. म्हणून आपल्याला प्रार्थना करायचं, प्रभू आम्हाला परत त्या गोष्टीकडे घेऊन चल. जसं आम्ही सुरुवातीला आम्ही वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, सेवेमध्ये, पहिल्या तुझ्यावरती प्रीती करण्यामध्ये आणि सर्व गोष्टीमध्ये जसं आम्ही उत्तमरित्या आम्ही तुझ्यामध्ये वाढत होतो, तशाच प्रकारे प्रभू आज आमच्यामध्ये पुनर्स्थापना पुन्हा येऊ दे आणि जेणेकरून तुझा आम्ही गौरव करू. हालेलुया, हालेलुया. खरोखर परमेश्वर ह्या सर्व आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही प्रार्थना कराल पुनर्स्थापनेसाठी आणि देव तुमची पुनर्स्थापना करेल. ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही प्रार्थना कराल आणि देव नव्यानं तुमच्या जीवनामध्ये संजीवन आणेल. हेच आपली देवाकडं प्रार्थना असणार आहे. हालेलुया. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. सकल वचनामध्ये ऐकलं प्रिय
त्या वचनाद्वारे प्रभू तू माझं पुनर्स्थापना कर आणि माझं संजीवन पिता तू कर. प्रार्थना करूया प्रभूकडे की प्रभूचं वचनामध्ये सांगितलंय प्रभू की तू आपल्या जीवनाचं पुनर्स्थापना कर. प्रभू आज माझं प्रभू जीवन प्रभू पुनर्स्थापित प्रभू तू कर. त्या जीवनाचं पुनर्स्थापित आणि संजीवन प्रभू तू कर वचनाद्वारे प्रभू. मी प्रार्थना करताना मी आशा धरत आहे प्रभू, जसं गीत सांगते की परिवर्तित करते प्रभू, त्याच पद्धतीने माझं तू परिवर्तित प्रभू तू कर वचनाद्वारे प्रभू. प्रभू धन्यवाद आजच्या वचनाद्वारे प्रभू. सर्व असणाऱ्या प्रभू येशू, इथं असणाऱ्या सर्व लोकांना प्रभू तू स्पर्श केलास यासाठी धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू या वेळेसाठी.